श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ बखर कथा. बाळप्पाच्या बेंबीतून रक्तस्राव. बाळप्पाच्या बेंबीतून एकदा रक्तस्राव होऊ लागला, ज्यामुळे ते फार आजारी पडले. त्यांना जागेवरून उठता येईना. एक दिवस तर फारच रक्त वाहू लागले व काही वेळाने त्यातून एक कागदाची पुडी निघाली. ती उघडून पाहतात तर त्यात काही काळा पदार्थ दृष्टीस पडला. तो त्यांनी 4-5 आसामींना दाखविला. त्यांना आश्चर्य वाटले. तेव्हा बाळप्पास असे स्मरण झाले की 3 वर्षांच्या मागे व्यापाराच्या भरभराटीस एका द्वेष्ट्याने कानवल्यातून विष घातले तेच हे असावे. यावरून असे वाटते की श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताचे कोणत्या ठिकाणी कसे संकट निवारण करीत हे कोणास कळत नसे. बाळप्पांचा अंमल बरच बसला व असे आणखी 2-4 चमत्कार त्यांच्या अनुभवास आल्यानंतर त्यांची दिवसेंदिवस स्वामीचरणी जास्त भक्ती बसू लागली. पूर्वी चोळप्पाच्या कारकिर्दीत चोळप्पा आपल्या कमरेस गंधाचा रवा ठेवीत असे. तो दगडावर उगाळून जेथे महाराज स्नान करीत तेथे तो कपाळास लावीत असे. असे बाळप्पाचा अंमल सुरू झाल्यावर बाळप्पा सर्व तयारी ठेवीत असे. ज्या ठिकाणी महाराज स्नान करीत त्या ठिकाणी ऊन, पाणी, केशर, कस्तुरीचे गंध व नैवेद्यास 1 वाटीभर खीर. महाराजांची राहण्याची जागा एकच नसून कधी रानात, मशिदीत, महारवाड्यात, देवळात, कोणाच्याही घरी, रस्त्यात, अगर शेतात, भलत्याच ठिकाणी असायची. भलत्याच ठिकाणी ते स्नान करायचे. अशी त्यांची विचित्र स्थिती होती. चैत्र वैशाख 2 महिन्यात महाराजांना केशराची उटी लावली जात असे. 3ऱ्या प्रहरी 1 वाटीभर पन्हे, आमरस किंवा ज्या दिवसात जे असेल ते वाटीभर द्यायचे. वाटीपेक्षा जास्त मात्र महाराज कधी घेत नसत. गणपतरावाने स्वयंपाक करायचा. नरसाप्पाने पाणी तापवावे. सुंदराबाईने भरवावे. श्रीपाद भटाने पूजा करावी. बाळप्पाने सर्व जिन्नस आपल्या ठिकाणी बाळगून वेळेचे वेळी व्यवस्था पाहावी. अशी कामे वाटलेली असत. बाळप्पास पाणी आणण्याची लाज वाटत असे. एक दिवस महाराज म्हणाले, निर्लज्जो गुरु सन्निधो. हे ऐकून बाळप्पाने लाज सोडून दिली व तो एकनिष्ठपणे सेवा करू लागला. श्री स्वामी समर्थ.